शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणारा उमरजचा सुप्रसिद्ध भीमकुंती उत्सव. उमरज तालुका कराड येथील अतिशय श्रद्धेचा व ऐतिहासिक परंपरा असलेला भीमकुंती पंचक्रोशी उत्सव हा गेली शेकडो वर्ष सर्व धर्म समभाव आणि ऐक्याची परंपरा जोपासणारा उत्सव आहे. पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तो साजरा केला जातो. उमरज हे गाव तारळी, उत्तरमांड व कृष्णामाई या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले असून या गावाला ऐतिहासिक व धार्मिक असा वारसा लाभलेला आहे. या गावचे आराध्य दैवत श्री उमेश्वर महादेव असून शेजारीच कोटीगावचे दैवत श्री कोटेश्वर व वडोली येथील दैवत श्री भिकेश्वर अशा 3 दैवतांच्या सानिध्यात व पवित्र कृष्णामाईच्या काठावर उमरज हे गाव वसलेले आहे. शिवाय येथेच पवित्र कृष्णामाई पूर्वाभिमुखी होते. संपूर्ण देशभरात फक्त महाराष्ट्रामधील कराड तालुक्यात उमरज येथेच हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. उमरज नंतर तारळे आणि उरुल तालुका पाटण येथेही हा उत्सव साजरा केला जातो. मात्र उमरज येथील उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याला शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. या यात्रेची तयारी सुमारे 1 महिना आधीपासून केली जाते. भीमाची मातीची मूर्ती करण्यासाठी गावातील हौशी लोक आपल्या बैलगाड्या सजवून वाजत गाजत गावाबाहेरून माती आणतात. कुंती मातेची प्रतिमा श्री महामुनी यांच्या घरी केली जाते. भीमाची महाकाय प्रतिमा तयार करण्यासाठी 16 बैलगाड्या माती आणून सुमारे 3 टन वजनाची प्रतिमा तयार केली जाते. भीम कुंती माता यांच्या मूर्ती तयार करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून उमरजपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदपूर या गावचे श्री आदी कुंभार आणि त्यांचे सहकारी हे करतात. आई आपल्या लेकरास भेटण्यास किती आतुर असते हे या यात्रेद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवले जाते. कुंती मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बर्डे यांच्या घरासमोर भीम चौकात केली जाते. कुंती माता यांना घेऊन बसण्यासाठीचा मान मिळवण्यासाठी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लिलाव पुकारला जातो. जो कोणी जास्तीत जास्त बोली लावेल त्यांना माता कुंती यांना घेऊन बसण्यासाठीचा मान दिला जातो. या उत्सवाला जवळजवळ 400 वर्षाची परंपरा आहे असा दावा याच गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक जाणकार दंतकथेच्या आधारे करतात. सुमारे 400 वर्षापूर्वी उमरज येथील कासार पाटील यांचा मुलगा खूप आजारी पडला होता. अनेक गुणकारी दवापाणी घेऊन सुद्धा त्याच्या तब्येतीत तिळमात्र फरक पडत नव्हता. पाटील यांच्या घरातील सर्व मंडळी निराश झाली होती. कोणताच पर्याय त्यांच्यासमोर उरला नसताना धार्मिक वृत्ती असणाऱ्या पाटील यांनी भीमसेन महाराज यांची मातेची मूर्ती तयार करेन अशी मनोकामना केली. तसे काही दिवसातच त्यांना त्यांच्या मनोकामनेचे फळ मिळाले व त्यांचा मुलगा थोड्याच दिवसात एकदम ठणठणीत बरा झाला. तेव्हापासून ते आज अखेर उमरज पंचक्रोशीत व्यापारी पेठेत भीमकुंती उत्सव साजरा होत आहे. माता कुंती व भीमसेन महाराज पाटलांच्या नवसास पावल्याचे वृत्त वेगाने पंचक्रोशीत पसरले. रंजले गांजलेले सर्वजण या उत्सवास हजेरी लावू लागले. भीमकुंती सर्वांच्याच नवसास पावू लागले. हळूहळू ही यात्रा विराट रूप धारण करू लागली. त्यानंतर गेली शेकडो वर्ष ही यात्रा अखंड चालू आहे. या यात्रेस परिसरातील लोक हजारोंच्या संख्येने येत असतात. उमरज हे या परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असल्याने व्यापारी व शेतकरी यांची येथे सतत वर्दळ असते. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात एकोपा राहावा म्हणून हा उत्सव जोरात साजरा करण्यात येऊ लागला. शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्यासाठी भीमासारखी ताकद यावी असाही या यात्रेमागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माता कुंती ग्रामप्रदक्षिणा करून सायंकाळी भीममंडपात पुत्र भीमसेन यांच्या भेटीसाठी येते. हा पुत्र आणि माता यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी उमरज आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. हा उत्सव अनंत चतुर्थीनंतर काही दिवस चालू असतो. उत्सव कालावधीत भीमसेन आणि माता कुंती यांची पूजा करण्याचा मान हा उमरज येथील लिंगायत समाजातील बबनराव मेनकर यांचे कुटुंबाकडे असतो. सध्या बबन मेनकर यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव विकास मेनकर आणि कुटुंबीय करत आहेत. लेखन रवींद्र वाकडेंसोबत निवेदन मिलिंदा पवार, आपला सातारा न्यूज, कराड. मुखी राम नाम ज्याचे मुखी तो नर
नारायणितं समरेगान्